मुंबई शहर आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दरम्यान हवामान खात्याकडून बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांनी आवश्यकता असल्याशिवाय बाहेर पडू नये। महाराष्ट्रात मोठा इशारा, महाराष्ट्रामध्ये धो-धो पाऊस पडणार। आता मुंबईला येलो अलर्ट मोठा जाहीर झालेला आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आहे। राज्याचा सर्वात जास्त मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असे म्हटले जात आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आहे। आता गेल्या काही दिवसापासून मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील काही भागांमध्ये मान्सूनचा पाऊस चांगला सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 22 राज्यांसाठी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो। या काळात ताशी 75 किलोमीटर वेगापर्यंतचे सोसायटीचे सर्वात जास्त वारे वाहण्याची शक्यता आहे। आता भागांसाठी सर्वात जास्त पुढील 22 तास महत्त्वाचे असल्याचे सर्वात जास्त म्हटले जात आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर काय आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलै रोजी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, आत्ताची छत्तीसगडसह सिक्कीम, आसाम, त्रिपुरा, मेघालय, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि नागालँड येथे मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात कोकण आणि किनारपट्टीसह राज्यात काही भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे। काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सर्वात जास्त, काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे। त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। त्यामुळे नागरिकांसाठी बघू शकता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रामुळे आता राज्यात सर्वात जास्त वादळी वाऱ्याची आणि पावसाची नोंद होत आहे। आणि मुंबई आणि ठाणे, पालघर सर्वात जास्त, रायगडला सर्वात मोठा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हा जाहीर झालेला आहे, हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। तर पालघर येथे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागांमध्ये पावसाचा जोर दिसून आलेला आहे। मुंबईसह ठाणे, पालघर आणि सर्वात जास्त रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। आता सर्वात जास्त प्रदेश बुधवार पावसाचा सर्वात जास्त जोर पुन्हा वाढेल अशी शक्यता व्यक्त केलेली जात आहे। दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची नोंद होऊन काही भागात सर्वात जास्त पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि बघू शकता मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मागील काही दिवसाच्या तुलनेत या भागात सर्वात जास्त उकाड्यात काहीशी वाढ झालेली होती। तसेच शेतीची कामे आणि खोळंबलेली होती। मागील 2 ते 3 दिवसापासून अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सर्वात जास्त नोंद होत आहे आणि सर्वात जास्त शेतीच्या कामांनाही वेग आल्याचे म्हटले जात आहे। बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। नागरिकांनी सतर्क राहावे। पाऊस हा कधी येणार आणि कधी नाही येणार ह्याची आता शक्यता कमी दिसत आहे। बघू शकता सर्वात जास्त पावसाचा इशारा हा कोणत्या देशात देण्यात आलेला आहे। आपल्याकडे सर्वात मोठी बातमी ही ब्रेकिंग बातमी आलेली आहे। त्यामुळे राज्याच्या सर्वात जास्त देशांमध्ये हा पाऊस पडणारच आहे। आता सर्वात जास्त पाऊस हा कोणते देश आहे, या देशामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। त्यामुळे बघू शकता आत्ताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर, आत्ताची 22 तासात राज्यांना मोठा इशारा हा देण्यात आलेला आहे। सर्वात जास्त भात बघू शकता पारवी आणि तानसा, मोडक सागर, वैतन आणि सर्वात जास्त आंध्र प्रदेशामध्ये पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। त्यामुळे नागरिकांनी पावसाचा हा वेग हा वाढणारच आहे। त्यामुळे नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा किती दिवसामध्ये पडणार आहे। त्यामुळे सर्वात जास्त बातमी आपल्या समोर येत आहे। पावसाची सर्वात मोठी बातमी आता बघू शकता पाऊस हा कोल्हापूरचा पश्चिम पट्टा पर्यटनात सर्वात जास्त धबधब्याचे निसर्गरम्य हे वातावरण हे दिसून आलेले आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम पट्ट्यात धबधबे फेसाळून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असून स्थानिक अर्थव्यवस्थेवरती गती मिळत आहे। बघू शकता हवामानातील
3 नक्षत्रांच्या सर्वात जास्त खरीप हे संकटात आहे आणि सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. पूर्व भागातील जत आणि आटपाडी आणि कवळे सर्वात जास्त भागात पेरण्या ठप्प झाल्या असून आगामी काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. बघू शकता मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला चित्र होतंय. आता मात्र मागील 2 ते 3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. पावसाच्या पुरामध्ये सर्वात जास्त बघू शकता पुनरावलोकन हे झालेलं आहे आणि बारवी आणि धरणात 54% पाणी साठा हा निर्माण झालेला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त बघू शकता ठाणेमधून बातमी येत आहे. बघू शकता ठाणे जिल्ह्याची तहान ही भागवणाऱ्या बारवी शेतकरी आणि सर्वात जास्त बारवी धरण हे क्षेत्रात पावसाने पुन्हा एकदा समाधानकारक हजेरी लावलेली आहे. कोल्हापुरातील सर्वात जास्त सवतकडा धबधब्याला हारसी आणि सर्वात जास्त खेडांनी ही लावली. सर्वात जास्त बघू शकता त्याची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आलेली आहे. आता बघू शकता राज्यात शनिवारी वादळी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता बहुतांश भागांमध्ये हे दिसून येत आहे. बघू शकता प्रभावी वाढण्याची शक्यता जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट हा जारी करण्यात आले आहे. पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे. बघू शकता मराठवाड्यातील 60 गावात शून्य पेरणी ही झालेली आहे. बघू शकता गवतही उगवले नसल्याने शेतकरी हैराण झालेले आहे. हे कोणतं गाव आहे बघू शकता सर्वात जास्त मराठवाड्यातील सर्वात जास्त 60 गावं हे शून्य पेरणी केलेली आहे. काहीच पेरणी केलेली नाही, तिकडे पाऊसच झाला नाही. शेतकरी हैराण झालेले. लातूर जिल्ह्यातील सर्वात जास्त देवणी, औसा आणि तालुक्यांमध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दुष्काळाची तीव्र वाढली. सर्वात जास्त उष्णता तर लोहारा आणि तालुक्यात जूनपासून 10 वेळा पाऊस हा झालेला आहे. सर्वात जास्त भूषता खंडित पावसामुळे भात शेती संकटात, अतिवृष्टीपासून सर्वात जास्त हे सावरल्यानंतर पिके आता पाण्याविना करपत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत आणि त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा कधी पडणार याची त्यांना आस लागलेली आहे. औद्योगिक पट्ट्यातील सर्वात जास्त नागाव, चिरनेर आणि सर्वात जास्त खोपटेसह अनेक गावांमध्ये सर्वात जास्त गावांना फटका हा खाडीचे पाणी आणि नागपिकाला सर्वात जास्त नवे संकट हे झालेले आहे. भाजीपाल्याची महागाई कायम राहून ही कोथिंबीरची जुडी 210 रुपयांवरती गृहिणींचे बजेट कोलमडले. सर्वात जास्त बघू शकता आत्ताची ब्रेकिंग बातमी टोमॅटो, गवार, भेंडी आणि हिरव्या मिरचीचे भाव कडाकेला सर्वात जास्त झालेले आहे. बघू शकता कोथिंबीर खरेदी करताना ग्राहकांना खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. जुलैच्या 15 बहुतांश भाग गारचिरोली सर्वात जास्त बघू शकता कोरडेच आहे. आता पुढील 3 ते 4 दिवस काही प्रशांत पावसाचा अंदाज हा सर्वात जास्त प्रदेशांमध्ये पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये विदर्भासह आत्ताची राज्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मतदार यादीत सर्वात जास्त बघू शकता विशेष सखोल पूर्वावलोकन वसई, नालापूर सर्वात जास्त बोईसर भागांमध्ये प्रक्रिये गती वाढवण्यासाठी विशेष हेल्प ही सर्वात जास्त बघू शकता. आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेलीच आहे. तर पाऊस हा पडणारच आहे, त्यामुळे सर्वात जास्त नागरिकांसाठी आत्ताची मोठी ब्रेकिंग बातमी. आता मोठा पाऊस हा पडणारच आहे. मान्सूनची काळजी ही सर्वांनाच लागलेली आहे. जोरदार एंट्री पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात कुठे आणि कधी बरसणार पाऊस. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाऐवजी उष्णतेचे नागरिकांना सर्वात जास्त परीक्षा घेतलेली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नव्हता, त्यामुळे हवेचे दमट हे वातावरण वाढत गेला आणि उकाड्यातून लोक त्रस्त झाले. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अनेक भागांमध्ये चांगला पाऊस हा झालेला होता, तर तोपर्यंत पाऊस हा पडण्यात आला होता. सुरुवातीला अनेक भागात चांगला पाऊस झाला होता, परंतु आता काय झालं त्यामुळे पाऊस बंद झाला. पुढील आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय. तर बघू शकता आताची जी काय ब्रेकिंग बातमी आहे,
आता पुढचा जो आठवडा आहे हा पावसाने एकदम भरणार आहे. संपूर्ण हंगामातील तूट ही भरून निघणार आहे. जुलै महिना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्यासारखी ही सर्वात जास्त परिस्थिती निर्माण झाली. ढग दिसत होते पण पाऊस मात्र गायब झाला. अनेक शहरांमध्ये तापमान वाढले, हवेत सर्वात जास्त प्रचंड उकाडा जाणवू लागला आणि शेतकरीही चिंतेत पडले. आता मात्र ही परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर विशेष म्हणजे सर्वात जास्त या नव्या टप्प्यात ईशान्य भारतापासून सुरुवात होऊन पूर्ण आणि सर्वात जास्त पूर्व, मध्य आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. काही ठिकाणी मुसळधार सरी तर काही भागात गडगडाटासह पावसाचा सर्वात जास्त इशाराही हा देण्यात आलेला आहे. बघू शकता आता हवेत दमटपणा वाढत गेलेला आहे. गेल्या काही आठवड्यापासून पावसाऐवजी उष्णतेचे नागरिकांची सर्वात जास्त परीक्षा घेतली. दिवसांभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नव्हता, त्यामुळे हवेचे दमदमाट हे वाढत गेले आणि उकाड्यापासून लोक त्रस्त झाले. अनेक शहरांमध्ये बाहेर पडणेही कठीण झाले होते. पावसाचा जोर पुन्हा वाढण्यामागे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे प्रणाली हे सर्वात जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. आता अशा सर्वात जास्त प्रणाली तयार होणार असल्यामुळे आता झाल्यानंतर समुद्रातील ओलावा हा मोठ्या प्रमाणात जमिनीच्या दिशेने हा सर्वात जास्त सरकतो. त्यामुळे सर्वात जास्त ढगांची निर्मिती वाढते आणि विविध भागांमध्ये पावसाला हा सर्वात जास्त बघू शकता हा वेग येणार आहे. धरकाप सर्वात जास्त बघू शकता थरकाप उडवणार. दुष्काळाचे संकट कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये बघू शकता. हवामान तज्ज्ञांच्या मते काही दिवसांपासून मान्सूनचा सर्वात जास्त मुख्य पट्टा उत्तरेकडे सरकल्याने हिमालयात सर्वात जास्त बघू शकता हिमालयाच्या सर्वात जास्त परिसरात आता अधिक पाऊस पडत होता. या उलट आता मध्य आणि मैदानी भागात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. आता हा पट्टा सर्वात जास्त बघू शकता दक्षिणेकडे सरकल्यास अनेक राज्यांमध्ये पावसाची स्थिती सुधारू शकते. यंदा जुलैमध्ये पावसाने प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिलेले आहे. बघू शकता आता येणारा महिना हा आता पावसाने एकदम भरलेला दिसणार आहे. देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीवरती त्याचा मोठा परिणाम हा दिसू लागलेला आहे. आता सर्वात जास्त विशेषतः भात, सोयाबीन, कापूस आणि कडधान्यांच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्यक्ष तापमानाच्या सर्वात जास्त बघू शकता तापमानापेक्षा जास्त गरमी आणि पाऊस कमी झाला असला तरी हवेतला दमटपणा कायम होता, त्यामुळे उष्णता अधिक जाणवत होती. सर्वात जास्त घाम निघत होता. लवकर सुकत नसल्याने शरीराला सर्वात जास्त बघू शकता जास्त उकाडा जाणवत होता. आता याच कारणामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त गरमी जाणवली आहे. पुढील काही दिवसात होणारा पाऊस नक्कीच दिलासा देणार सर्वात जास्त मोठा ठरेल. आता तापमानात घट होईल, शेतीला आणि पाणी सर्वात जास्त मिळेल. आता नागरिकांना सर्वात जास्त उकाड्यापासून आराम मिळू शकतो. मात्र एका आठवड्याच्या पावसाने संपूर्ण हंगामातील तूट भरून निघणार नाही. आता अलर्ट सर्वात जास्त कुणीतरी येणार. आता सर्वात जास्त पावसाच्या सर्वात जास्त हलक्या सरी ह्या पडणारच आहे. ऑगस्ट महिन्यातही सर्वात जास्त सातत्याने चांगला पाऊस होणार आहे. हवामान तज्ज्ञांनी सर्वात जास्त हे सांगितलेलं आहे. ऑगस्ट महिन्यातील सातत्याने चांगला पाऊस होणे हे आवश्यक आहे. तेव्हा जलसाठे हे वाढतील आणि शेतीला सर्वात जास्त पुरेसे पाणी मिळेल. आणि सर्वात जास्त बघू शकता पावसाचा हंगामी सर्वात जास्त धमाकेदार हा अपडेट काय आहे समाधानकारक ठरेल. आता सर्वात जास्त पावसाच्या पुनरावलोकनाला सर्वात जास्त आशेने वातावरण निर्माण झालेले आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील काही दिवसांवरती हवामानाच्या बदलांकडे लागलेले असून मान्सून खऱ्या अर्थाने पुन्हा सक्रिय होतो का आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. नागरिकांनी काळजी करू नये. आताची ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे. बघू शकता राज्याच्या सर्वात जास्त भागांमध्ये मोठा पाऊस हा पडणारच आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार हवामान विभागाकडून येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे.
मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने चित्र होते. मात्र मागील 2 ते 3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाने हे हवामान विभागाकडून येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने चित्र होते. बघू शकता. मात्र मागील 2 ते 3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढला असून त्यामध्ये सर्वात जास्त काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर काही भागात मुसळधार पावसाची नोंद झालेली असून आता दरम्यान उत्तर कोकणातील बहुतांश भागात शनिवारीही सर्वात जास्त पावसाचा जोर होता. दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला रविवारी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तर पालघर येथे विजांच्या कडकडासह आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा हा अंदाज आहे. सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात वादळी पावसाची नोंद होत असून आता शेतकरी आणि सर्वात जास्त शनिवारी ते आणि क्षेत्र हे कमकुवत झालेले आहे. सर्वात जास्त बघू शकता. हे सर्वात जास्त महत्त्वाची बातमी आहे. चक्राकार हा वाऱ्याची स्थिती ही कायम आहे अशी सर्वांनी जी काही नोंद घेतलेली आहे. आता अशी माहिती हवामान विभागाकडे दिलेली आहे. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वात जास्त बघू शकता मुंबईसह पुणे, सर्वात जास्त बघू शकता उत्तर कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होऊन काही सर्वात जास्त भागांमध्ये पूरपरिस्थिती ही निर्माण झालेली होती. तसेच अनेक भागांमध्ये जुलैच्या सरासरी पावसाहून आणि अधिक सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली होती. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मागील काही दिवसांच्या तुलनेत या प्रदेशात सर्वात जास्त उकाड्यात काहीशी वाढ झालेली होती. तसेच शेतीची कामेही ही खोळंबलेली होती. दरम्यान मागील 2 ते 3 दिवसांपासून या प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असून शनिवारपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग प्राप्त हा झालेला आहे. दरम्यान रविवारी सर्वात जास्त मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केलेली आहे. सर्वात जास्त बुधवारपासून पुन्हा पाऊस वाढण्याचा अंदाज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही भागांमध्ये सर्वात जास्त शनिवार रात्री सर्वात जास्त बघू शकता हा पाऊस हा पडणार आहे. जोर असून सर्वात जास्त जोरदार पाऊस दिसून येणार आहे. बघू शकता. आता या सर्वात जास्त भागांमध्ये अंधेरी, वांद्रे आणि सर्वात जास्त विलेपार्ले, दादर आणि मध्य उपनगरातही पावसाची नोंद झालेली असून दरम्यान रविवारी सकाळपासूनच काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असून पावसाचा सर्वात जास्त जोर वाढण्याचा अंदाज असून हवामान विभागाकडून मुंबईसाठी सर्वात जास्त येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तसेच पश्चिम आणि मध्य सर्वात जास्त उपनगरात पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा सर्वात जास्त पाऊस तुमच्या इथं पडला की नाही. तुमच्या राज्यात, देशामध्ये सर्वात जास्त मला कमेंट करून नक्की सांगा तिथं पाऊस पडला का नाही. की पुण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये पाऊस काहीच पडत नाही आहे. तर बघू शकता आत्ताचे सर्वात जास्त नागरिकांचे हाल तर होतच आहे. तर पाऊस थोडासाच पडत आहे. त्याने एकदम चिखल हा असा रोडला चिखलच होत आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.